हॅलो विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपलं सर्वांचं स्वागत. हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हदगाव संचलित श्री दत्त कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हदगाव या महाविद्यालयामध्ये प्रवेशित पदवीच्या पहिल्या वर्गाला BA फर्स्ट इयरला प्रवेशित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि प्रामुख्याने इतिहास विभागाच्या वतीनं स्वागत करतो. मी प्राध्यापक डॉक्टर तुकाराम बोकारे आणि माझे सहकारी प्राध्यापक प्रदीप सिसोदिया सर हे आपणास या वर्षीच्या 2 पेपरचं अध्यापन करणार आहेत. मी जो पेपर तुम्हाला शिकवणार आहे तो पेपर आणि त्या पेपरचा सर्व सिलेबस हा तुम्हाला ग्रुपवर टाकण्यात येईल. प्रथमतः मी आपणास माझा जो पेपर आहे त्या प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाविषयी त्यासोबतच एकूणच तुमच्या या 3 वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगणार आहे. तुम्हाला कदाचित याची कल्पना असेल की हे जे काही पदवीचं शिक्षण आहे ते या कोविड-19च्या कालखंडामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल क्लासरूमच्या मधून दिलं जाणार आहे. व्हर्च्युअल क्लासरूम एक आभासी वर्ग म्हणजे कृत्रिम स्वरूपाचा वर्ग उभं करून तुम्हाला या ठिकाणी शिक्षण देण्यात येणार आहे. ऑनलाईन टीचिंग ज्याला म्हणतो आपण. खरं तर हा एक ऐतिहासिक कालखंड आहे की मागच्या 27 बॅचेस यांचा प्रारंभ हा वर्गातून झालेला आहे. तुमची 28वी बॅच आहे माझी की जिला मी असं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे येऊन तुमचं वेलकम करतो आहे. इतिहासाचं अध्यापन आणि अध्ययन करत असताना प्रत्येक घटनेची माहिती आपण कशी नोंदवून घेतो हेही समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला मी जो अभ्यासक्रम शिकवणार आहे त्यापूर्वी तुमचे जे 3 वर्षाचे जे अभ्यासक्रम आहेत त्याच्या फार विस्तारामध्ये मी सांगत बसणार नाही या ठिकाणी. तर तुम्हाला आता जे तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामध्ये तुमचा कंपल्सरी इंग्लिश एक आहे. त्यानंतर SL आहे सेकंड लँग्वेज जो कोणता असेल, मराठी, हिंदी. त्याच्यानंतर ऑप्शनल विषय आहेत. त्यामध्ये 3 ऑप्शनल आहेत. त्या 3 ऑप्शनलचे प्रत्येकी 2-2 पेपर आहेत आणि यापैकी तुमचा एक ऑप्शनल आहे हिस्ट्री. या हिस्ट्रीचे 2 पेपर आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. त्यातला पेपर फर्स्ट जो आहे तो मी घेणार आहे. हा पेपर फर्स्ट जो आहे त्या फर्स्ट पेपरचं शीर्षक आहे हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया. अप टू 647 AD हा फर्स्ट पेपर आहे तुमच्या या सेमिस्टर फर्स्टचा. आणि या सेमिस्टर फर्स्टमध्येच सेकंड पेपर जो आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया इसवी सन 648 ते 1526. हा
माझे सहकारी सिसोदिया सर घेतील. तर आपण या हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडियाच्या संदर्भात आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया आपण शाळेच्या पुस्तकांमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास केलेला असेल, पण तो अगदी प्राथमिक स्वरूपातला होता. आता थोडंसं त्यामध्ये डीप जाऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एक इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये फर्स्ट पेपर जो आहे त्या हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया अप टू 647 याची विस्तारानं माहिती पाहण्यापूर्वी तुम्हाला जे 4 चॅप्टर आहेत त्या 4 चॅप्टरची थोडक्यात ओळख करून देतो आहे. पहिलं चॅप्टर आहे सोर्सेस ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री. प्राचीन भारताची इतिहासाची साधने. दुसरं चॅप्टर आहे सिंधू संस्कृती, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. तिसरं चॅप्टर आहे वैदिक संस्कृती, वैदिक कल्चर किंवा वैदिक कालखंड म्हणू आपण, वैदिक एज, वैदिक कल्चर. आणि चौथं चॅप्टर आहे 2 रिलिजनचा अभ्यास आहे, जैन अँड बौद्ध. रिलिजन यामध्ये तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं लिखित आणि भौतिक स्वरूपात त्याचा जी 2 प्रकारामध्ये साधनं आहेत त्या 2 लिखित आणि भौतिक साधनांचा आढावा घ्यायचा आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सिंधू संस्कृतीतील जीवन कसं होतं त्याचा अभ्यास करायचा आहे. वैदिक संस्कृतीचे 2 कालखंड, ऋग्वेद काळ आणि ब्राह्मण काळ म्हणजेच पूर्ववेद काळ आणि उत्तरवेद काळ अशा 2 टप्प्यामध्ये विभागून वैदिक संस्कृतीचा कालखंड अभ्यासायचा आहे. आणि जैन आणि बौद्ध धर्मामध्ये वर्धमान महावीराचं जीवनचरित्र आणि जैन धर्माची शिकवण, आणि बौद्ध धर्मामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माची शिकवण. अशा प्रकारचा अभ्यासक्रम पहिल्या सेमिस्टरमधला पहिल्या पेपरचा सिलेबस आहे. एवढी कल्पना या ठिकाणी तुम्हाला आज मी देतो. आणि यानंतर आपण लगेच वळणार आहोत ते प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांकडे. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं पाहण्यापूर्वी आपणास काही कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे, जी इतिहासाच्या अभ्यासासाठी आवश्यक अशा संकल्पना, कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही शाळेच्या पुस्तकांमध्ये भारताच्या विषयीची माहिती अभ्यासलेली आहे, ती त्रोटक स्वरूपात अभ्यासली, हेही यापूर्वी सांगितलं मी. पण आता भारताचा इतिहास म्हणजे कसा, कोण्या कालखंडामध्ये विभागून अभ्यासला जातो, तत्पूर्वी तर इतिहास म्हणजे काय, आणि तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं ची माहिती जी आहे ती आपण नंतरच्या तासामध्ये घेऊयात. सध्या इंट्रोडक्शनच्या स्वरूपामध्ये, आणि खरं तर मी आज तुमचं फक्त एक वेलकमच्या स्वरूपामध्येच व्हिडिओच्या माध्यमामधून वेलकमच्या स्वरूपामध्येच एक व्हिडिओ तुमच्यापुढे पाठवणार होतो, पण एक सुरुवात होईल म्हणून तुम्हाला एक इंट्रोडक्शन थोडक्यात या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण लगेच उद्याच्या तासिकेमध्ये प्रत्यक्ष टीचिंगला प्रारंभ करूयात. या ठिकाणी आज थांबूयात. थँक्यू.